स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीनं. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकारिणीशी संवाद साधण्याची शक्यता आहे. भाजप मुख्यालयामध्ये पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती कळतीये. पुण्यामध्ये राहुल गांधींची छात्रों की गूंज होतीये, तर दिल्लीमध्ये मोदींचा पदाधिकाऱ्यांशी संवाद होताना पाहायला मिळणार आहे. आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, आपण पाहतोय एकीकडे पुण्यामध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या वतीनं छात्रों की गूंज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर दिल्लीमध्ये मोदी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. एकूणातच या संवादामध्ये मोदी नेमकं काय मार्गदर्शन करू शकतात, काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या सर्व नितीन नवीन यांच्या नव्या कार्यकारिणीसोबत संवाद साधू शकतात. आज संध्याकाळी भाजपच्या मुख्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हा संवाद आणि संबोधनाचा कार्यक्रम करू शकतात. कारण ही पहिलीच बैठक आहे नितीन नवीन यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आणि त्या बैठकीसाठी म्हणून सगळेजण दिल्लीत आलेत आणि त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आज संध्याकाळी या भाजप मुख्यालयामध्ये जाऊन या सर्वांसोबत संवाद साधू शकतात. अगदी धन्यवाद सोमेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. छात्रों की गूंज या